प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानं, आज यूट्यूबद्वारे हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मी या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. माझ्या प्रियानो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मननचिंतन करीत आहोत आणि तो विषय आहे मृत व्यक्तीच्या दुःखी कुटुंबासाठी एक महान संदेश. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, आपल्यामधून जे काही व्यक्ती निघून गेलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये एक दुःख बसलेलं आहे आणि अशा दुःखी कुटुंबासाठी आजचा संदेश आपण समर्पण करूया. शुभवर्तमानाने माझ्या प्रियानो, आजच्या प्रवचनाला आपण सुरुवात करूया. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले पवित्र वाचन, अध्याय 23 ओवी 44 पासून पुढे. आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उंच स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे म्हणून त्याने प्राण सोडला. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचे गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, परमेश्वराचा एकुलते एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र मरिया मातेच्या उदरामध्ये जन्मास आला, तो ख्रिस्त माझ्या प्रियानो 3 किल्ल्यामध्ये प्रत्येक मानवजातीच्या पाप क्षमेसाठी, प्रत्येक मानवाच्या उद्धारासाठी, तारणासाठी या कुरसावर खिलून मरण पावला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, एक सत्य आहे की जन्मास आलेला प्रत्येक व्यक्ती हा मरणार आहे. होय माझ्या प्रियानो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. आईच्या उदरामध्ये जन्मास आलेला प्रत्येक व्यक्ती हा एक ना एक दिवस मरणार आहे. परंतु हे सत्य माझ्या प्रियानो, सैतानाने काही व्यक्तींच्या मनातून, हृदयातून लपून ठेवलेलं आहे आणि पवित्र शास्त्रातून आज आपण हे शिकणार आहोत. जे सत्य सैतानाने लपून ठेवलेले आहे त्याविषयी आपण या शास्त्रामधून शिकूया. आपण सुरुवातीचंच एक वचन बघूया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 3 ओवी 1 पासून जर पुढे आपण वाचलं तर परमेश्वराने जेव्हा आदाम आणि एवा यांना एदेन बागेमध्ये ठेवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बागेतील सर्व झाडाची फळं खा, मात्र बागेच्या मध्य भागामध्ये जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही त्याचं फळ खाल त्याच दिवशी तुम्ही खास करून मराल. आपण ते वचन ऐकूया. उत्पत्ती अध्याय 3 मध्ये वचन 3 आणि 4 आपण वाचूया. त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, परमेश्वर आदाम आणि एवेला म्हणाला की बागेच्या मध्यभागी जे मी झाड लावलेलं आहे त्या झाडाचं फळ खाऊ नका आणि त्याला स्पर्श देखील करू नका. ज्या दिवशी तुम्ही त्या फळाला स्पर्श कराल, ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल, त्या दिवशी तुम्ही खास मराल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे माझ्या प्रियानो, परमेश्वराने सांगितले की माणूस मरणार. पण सैतानाने ज्या वेळेस त्यांना फसवलं तेव्हा सैतान त्यांना काय म्हटलं, आपण वचन 4 वाचूया. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, तो सर्प म्हणजे सैतान आहे आणि तो त्या स्त्रीला म्हणाला की तुम्ही खरोखर मरणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, आज कितीतरी व्यक्तींच्या मनामध्ये सैतानाने लपून ठेवलेलं आहे की तुम्ही मरणार नाही. जे मरणाचं सत्य आहे ते सैतानाने लपून ठेवलेलं आहे. म्हणूनच आज मनुष्य कसा तरी जीवन जगत आहे. या जगामध्ये मानव जीवन जगत असताना आपल्या आई वडिलांना, भाऊ बहिणीला, मुला मुलींना आणि आपल्या नातेवाईकांना ओळखत नाही, तर तो जागा, जमीन, भानगडी, मारामारी, राग, द्वेष, मत्सर याच्यामध्ये गुंतलेला आहे.
जणू काहीतरी त्याला वाटत आहे की माझं कायमचं स्थान या जगामध्ये आहे, मी कधीच मरणार नाही, अशा प्रकारचे विचार माझ्या प्रियानो मानवाच्या मनामध्ये सैतानाने घातलेले आहेत. पण माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे, परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की प्रत्येक मानवजात जो आईच्या उदरामध्ये जन्मास आलेला आहे तो एक ना एक दिवस मरणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण अध्याय 3 मध्ये वचन 19 वाचूया आणि पुढे देखील परमेश्वर संदेश देते, आपण ते वचन ऐकूया. तू आपल्या निंदलाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अतिपूर्ण मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, परमेश्वर येथे देखील एक महत्त्वाचा संदेश देत आहे की तुझी निर्मिती जी आहे ती मातीपासून आहे आणि पुन्हा तू जाऊन मातीला मिळशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानं, आपण प्रत्येक जण एक ना एक दिवस मरणार आहोत. आपलं आयुष्य किती आहे माझ्या प्रियानो? यापूर्वी एक आपण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आमच्या चॅनलवरती की या मानव या जगाचा प्रवासी, त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची 2 वचनं आपण ऐकलेली आहेत. पुन्हा एकदा माझ्या प्रियानो त्या वचनाचा मी तुम्हाला जाणीव करून देत आहे आणि पुन्हा एकदा आपण त्या वचनावर मनन चिंतन करूया की मानवाचं आयुष्य किती आहे. आपण स्तोत्र संहिता अध्याय 90 मध्ये वचन 10 वाचूया आणि ते वचन आपण ऐकूया. आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती आपल्यास फार 80 वर्ष असेल. हालेलुया. वचन सांगते आपलं जे आयुष्य आहे ते 70 वर्षाचं आहे आणि जर शक्य असेल तर माझ्या प्रियानो 80 वर्षाचं असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपले जे आयुष्य आहे ते 70 किंवा 80 वर्षाचं आहे. वचन अजून पुढे वाचा. तरी त्याचा दामडौल केवळ कष्टमय व दुःखीमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. हालेलुया. तरी आपल्या जीवनाचा जो डामडौल आहे तो केवळ कष्टमय आहे आणि ते कुठून 70-80 वर्षाचं आयुष्य निघून जाते आणि ते लवकर सरते. आम्ही या जग सोडून देतो, या जगाचा निरोप घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्ती मरणार आहे. जो परमेश्वराचे एकुलते एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, तो मानव जातीच्या पापासाठी, उद्धारासाठी आणि तारणासाठी या 3 किल्ल्यामध्ये कुरसावर मरण पावला. तशाच प्रकारे माझ्या प्रियानो प्रत्येक मानव देखील मरणार आहे. आपलं आयुष्य तर 70 किंवा 80 वर्ष आहे. बेनसिरा तर अजून आपल्याला महत्त्वाचं शिकवण देत आहे की आपलं आयुष्य किती आहे. त्या देखील वचनावर आपण पुन्हा एकदा मनन चिंतन करूया. बेनसिरा अध्याय 17 वचन 1 आणि 2 आपण वाचूया. प्रभूने मातीपासून मनुष्य बनविला आणि तो त्याला परत मातीतच पाठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन सांगत आहे परमेश्वरानं प्रत्येक मानवाला हे मातीपासून बनवलेलं आहे आणि प्रत्येक माणूस हा पुन्हा त्या मातीमध्ये जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाने जरी म्हटलं की तुम्ही मरणार नाही, पण परमेश्वराचं वचन आपल्याला शिकवत आहे जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्ती मरणार आहे. माझ्या प्रियानं, आपली निर्मिती, आपली उत्पत्ती मातीपासून आहे आणि पुन्हा आपण मातीमध्ये जाणार आहोत, असं प्रभूचं वचन आपल्याला शिकवत आहे. पण आपण जर या जगामध्ये बघितलं तर कितीतरी व्यक्ती, आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी व्यक्ती मरण पावली आहे म्हणून त्या परमेश्वराला विसरून गेलेले आहेत. हे पुढे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण वचन 2 वाचूया. त्याने मानवाला ठराविक दिवसाचा अवधी दिला. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व गोष्टीवर त्यांना अधिकार दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा माझ्या प्रियानो, प्रभूचं वचन म्हणत आहे त्याने मानवाला या जगामध्ये जीवन जगत असताना ठराविक दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि या पृथ्वीच्या पाठीवर अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, काही व्यक्ती जर आपण बघितले तर ठराविक दिवसाचे आहेत. आम्ही प्रति दिवशी आमच्या समाजामध्ये, आमच्या गावामध्ये काही कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.
भरपूर व्यक्ती आम्हाला प्रार्थनेसाठी बोलावतात. माझ्या प्रियानो, काही कुटुंबामध्ये आम्ही गेलो असताना एकदा आमच्याच उत्तनच्या एका गावामध्ये एका बहिणीने आम्हाला फोन केला आणि ती म्हटली आमच्या घरी येऊन प्रार्थना करा. प्रार्थना कशासाठी होती माझ्या प्रियानो? ती बहीण सांगत आहे की लग्नानंतर मला दिवस गेले आणि माझ्या उदरामध्ये 2 महिन्याचं बाळ होतं. अचानक डॉक्टर सांगत आहेत की त्या बाळाचे ठोके चालत नाहीत, त्या बाळाचं हृदय चालत नाही, त्याला श्वास घ्यायला त्रास आहे, म्हणून हे बाळ ही पिशवी साफ करावी लागेल, कारण बाळ आईच्या उदरामध्ये मरण पावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, अशा कितीतरी गर्भवती स्त्रियांच्या घरी आम्ही प्रार्थनेला गेलेले आहोत, कारण त्यांचं आयुष्य जे होतं ते ठराविक दिवसाचं होतं. माझ्या प्रियानो, आम्ही देखील 5 भाऊ आहोत, आमची एक बहीण आहे आणि आमच्या 5 भावंडामध्ये आमचा जो शेवटचा भाऊ आणि बहीण आहे ते फादर आणि सिस्टर आहेत. त्यापूर्वी माझ्या प्रियानो, आमचा 4 भावांचा जन्म झाला आणि 5व्या वेळेस दुसरी एक मुलगी जन्मास आली आमच्या आईला आणि माझ्या प्रियानो 7 दिवसाच्या नंतर ती लहान असताना मरण पावली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काही व्यक्तीचं तुम्ही जर आयुष्य बघितलं तरी ठराविक दिवसाचं आहे, पण माझ्या प्रियानो, आपल्या कुटुंबामध्ये आपले वडील, आपली आई, आपली बहीण, आपला भाऊ किंवा आपले कोणीतरी नातेवाईक मरण पावले म्हणून आपण परमेश्वराला विसरून, काही लोक विसरून गेलेले आहेत की या जगामध्ये देव आहे, तर आमचा भाऊ, बहीण, आई, वडील हे का मेलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने आयुष्य दिलेलं आहे. एकदा एका धर्मगुरू त्यांची साक्ष देत असताना ते म्हणत होते की एकदा ते काउन्सिलिंगला बसले होते आणि काउन्सिलिंगला बसले असताना 2 वर्षाची विधवा बाई त्यांच्याकडे काउन्सिलिंगसाठी आली आणि ती भरपूर रडत होती. धर्मगुरूंनी, त्या फादराने तिला कसं तरी चूप केलं आणि चूप केल्याबरोबर पहिलाच शब्द तिच्या मुखातून ती त्या धर्मगुरूंना म्हणत आहे की या जगामध्ये देव नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, ती बहीण सांगत या जगामध्ये परमेश्वर नाही. जर या जगामध्ये परमेश्वर असता तर माझा नवरा मेला नसता. ती बहीण सांगत आहे 2 वर्षापूर्वी माझं लग्न झालं आणि लग्नानंतर पहिली रात्र आम्ही सुखाने घालवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या पाठीमध्ये दुखायला लागलं. आम्ही एका डॉक्टराकडे नेलं, डॉक्टराने चेकअप केलं आणि चेकअप केलं, औषध दिलं आणि माझ्या प्रियानो, ती बहीण सांगत आहे औषध घेतल्यानंतर 2-3 दिवस गेले तरी देखील त्याला काही फरक पडला नाही. आम्ही पुन्हा तिला त्या डॉक्टराकडे नेलं, पुन्हा एकदा त्याने औषध दिलं आणि औषध घेऊन देखील तरी काय फरक पडला नाही. मग आम्ही दुसऱ्या डॉक्टराकडे गेलो, तिकडचं औषध चालू केलं तरी देखील त्याचं पाठीचं दुखणं बरं होत नाही. शेवटी आम्ही 3ऱ्या डॉक्टराकडे गेलो आणि त्याने देखील औषध दिलं तरी देखील त्याच्या पाठीचं दुखणं काय बरं होत नाही. मग ती बहीण सांगते आमच्या मनामध्ये एक संशय आला. आम्ही त्याच्या पाठीचा मांसाचा छोटासा तुकडा काढून टाटा हॉस्पिटलमध्ये नेला आणि ते चेकअप केलं. तेव्हा त्या रिपोर्टामध्ये समजलं की ह्या व्यक्तीला कॅन्सरचा आजार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या आजारामध्ये तो व्यक्ती मरण पावला. म्हणून ही बहीण सांगत आहे या जगामध्ये देव नाही. जर या जगामध्ये देव आहे तर माझा नवरा का मरण पावला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, काही वर्षापूर्वी आम्ही उत्तनच्याच एका भागामध्ये प्रार्थनेला गेलो होतो. एका बहिणीने सकाळच्या वेळेला आम्हाला कॉल केला आणि सांगितलं की आमच्या घरी येऊन प्रार्थना करा, कारण माझा जो नवरा आहे तो भरपूर दारू पित आहे, तो व्यसनामध्ये आहे. माझ्या प्रियानो, मी त्या बहिणीला सांगितलं संध्याकाळी मी ड्युटीवरून कामावरून सुटल्यावर आम्ही येऊन तुमच्या घरी प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, संध्याकाळी ज्या वेळेस आमच्या ग्रुपला घेऊन काही ब्रदर माझ्यासोबत होते, आम्ही जाऊन त्यांच्या घरी प्रार्थना करण्यास गेलो, तेव्हा तिचा सासरा त्या घरामध्ये होता. आम्ही घरामध्ये प्रवेश केला तेव्हा तो सासरा म्हणत आहे की तुम्ही कशाला आमच्या घरी आलेले आहात. तेव्हा आम्ही सांगितलं तुमच्या सूनबाईने आम्हाला फोन करून सांगितलं की माझा नवरा भरपूर दारू पित आहे, म्हणून येऊन तुम्ही प्रार्थना करा. माझ्या प्रियानो, तिचा जो सासरा आहे तो म्हणत आहे तुम्ही प्रार्थनेला आलेले आहात, पण माझा प्रार्थनेवर, माझा या
प्रभू येशू ख्रिस्तावर देवावर विश्वास नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो व्यक्ती सांगत आहे 7 वर्ष झाली मी चर्चमध्ये मिसाला देखील गेलो नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माझ्या प्रियानो, तो व्यक्ती सांगत आहे 7 वर्षापूर्वी माझी बायको मरण पावली आणि माझी बायको मरण पावली म्हणून मी पवित्र मिसा बलिदान आणि मी सर्व काही सोडून दिलेलं आहे. कारण या जगामध्ये देव नाही, जर परमेश्वर या जगामध्ये आहे तर माझी बायको का मरण पावली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, 7 वर्ष तो मिसाला गेला नाही. 7 वर्ष पवित्र ख्रिस्त शरीराचा त्याने स्वीकार केला नाही. कितीतरी व्यक्ती माझ्या प्रियानो अशा प्रकारे जीवन जगत आहेत की माझ्या प्रियानो, आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी नातेवाईक मरण पावलेले आहेत म्हणून त्यांना वाटत आहे जगामध्ये देव नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियानो, आपण जर बघितलं तर प्रत्येक मानवाला परमेश्वरानं त्याच्या कार्यासाठी या जगामध्ये पाठवलेलं आहे. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे की माणूस किती वर्ष जगला हे महत्त्वाचं नाही, तर माणूस कसा जगला हे महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, मनुष्य किती वर्ष जगला हे महत्त्वाचं नाही, तर माणूस कशा प्रकारे जगला हे महत्त्वाचं आहे. पहिला आदाम जर तुम्ही बघितलं, जो परमेश्वराने घडवलेला पहिला मनुष्य, तो 930 वर्ष जगला. पण माझ्या प्रियानो, रोमकरास पुस्तक अध्याय 5 मध्ये आपण वाचतो की दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त 33 वर्ष जगला. पण पहिला आदाम 930 वर्ष जगून त्याने या जगामध्ये काय केलं, आणि दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त हा 33 वर्ष जगून त्याने या जगामध्ये काय केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियानं पुन्हा एकच महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला सांगेन की माणूस किती वर्ष जगला हे महत्त्वाचं नाही, तर माणूस कसा जगला हे महत्त्वाचं आहे. माझ्या प्रियानो, बेनसिराच्या पुस्तकामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दुःखी कुटुंबासाठी प्रवक्ता आपल्याला देत आहे आणि या प्रभूच्या पवित्र वचनाद्वारे आपण शिकणार आहोत की तो महत्त्वाचा संदेश काय आहे. बेनसिरा अध्याय 38 मध्ये वचन 16 पासून पुढे आपण वाचूया आणि त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. मुला, मृताकरिता अश्रू ढाल आणि तुझे तीव्र दुःख दाखविण्यासाठी शोक कर. वस्त्र पारवणे घालून शवाची योग्य व्यवस्था कर. त्याचा अंत्यविधी व्यवस्थित करण्यात हयगय करू नको. हालेलुया. हालेलुया. बघा माझ्या प्रियानो, प्रभूचं वचन सांगत आहे की मुला, तू मृताकरिता अश्रू ढाल आणि तुझे तीव्र दुःख दाखविण्यासाठी शोक कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जो कोणी व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये मरत आहे त्याच्यासाठी दुःख धरणे, अश्रू ढालणे काय वाईट नाही, ते साहजिकच आहे. कारण असं म्हटलं जाते, ज्याचं जाते त्याला कळते. माझ्या प्रियानो, मृत्यू व्यक्तीसाठी अश्रू ढालणं, शोक करणं, रडणं याच्यामध्ये काय वाईट नाही. ते आपल्याला दुःख होणारच, कारण कोणीतरी प्रिय व्यक्ती आपल्या कुटुंबातून आपल्याला सोडून गेलेली आहे. अजून पुढे वाचूया. धाय धाय रड, मोठ्याने हमराडा फोड. नावे ठेवायला जागा मिळू नये म्हणून 1-2 दिवस मृताकरिता योग्य सुतक पाल. प्रेज द लॉर्ड. वचन सांगा ते धाय धाय रड, नाहीतर आजूबाजूचे लोक तुला नावं ठेवतील की याला कुटुंबामध्ये कोणीतरी मेलेलं आहे आणि याला काय पडलेलं नाही. म्हणून वचन सांगा त्या दुःखाने अश्रू ढाल, अश्रूद्वारे तुझं दुःख बाहेर पाड. आणि वचन सांगा ते 2 दिवस मृतासाठी योग्य ते सुतक पाल. पुढे वाचा. शोकाचा अतिरेक झाला तर मरण ओढू शकते. मनातले दुःख आरोग्याला घातक आहे. हालेलुया. पण माझ्या प्रियानो, पुढे प्रभूचं वचन सांगत आहे, शोकाचा किंवा दुःखाचा अतिरेक झाला, दुःख अति वाढलं तर मरण ओढवू शकते आणि मनामध्ये जे दुःख आहे ते आरोग्याला घातक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियानं आपलं दुःख फक्त 2 दिवसासाठी असलं पाहिजे. जर त्याच्या पुढे देखील आपण मनामध्ये ते दुःख अजून वाढवत असेल, धरत असेल, तर आपल्या आरोग्याला ते दुःख घातक आहे असं प्रभूचं वचन आपल्याला शिकवत आहे. अजून पुढे आपण वाचूया.
अंत्यविधी बरोबर तुझ्या शोकाचाही शेवट होऊ दे. खिन्न जीवन मनाला त्रस्त करते. हालेलुया. ज्या वेळेस आपण अंत्यविधीसाठी जातो, त्यांना मातीमध्ये खाच्यामध्ये पुरतो, तेव्हा त्या अंत्यविधी बरोबर माझ्या प्रियानो आपल्या शोकाचा, आपल्या दुःखाचा देखील शेवट होऊ दे. आणि खिन्न जीवन माणसाला त्रस्त करते, आजारी पाडते आणि डिप्रेशनमध्ये घेऊन जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन सांगत आहे, आपलं दुःख हे फक्त 2 दिवसासाठी असू दे. अजून पुढे आपण वाचूया. मनात दुःखाला थारा देऊ नको, ते हाकून लाव. आणि आयुष्यातला शेवट आहे हे लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. वचन सांगा ते आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये दुःखाला थारा देऊ नकोस. ते आपल्या मनातून, आपल्या हृदयातून हकलून लाव. आणि आयुष्याला शेवट आहे हे लक्षात ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपल्या आयुष्याला शेवट आहे. जन्मास आलेला प्रत्येक व्यक्ती हा मरणार आहे, तो कायमचा या जगामध्ये नाही. माझ्या प्रियानं, आपल्या देखील आयुष्याला शेवट आहे, म्हणून दुःख आपल्या मनामध्ये जास्त काळ ठेवू नका. अजून पुढे अत्यंत महत्वाचं प्रवक्ता म्हणत आहे, पुढे वाचूया. कोणी मेलेला परत येत नाही हे विसरू नको. मेलेल्यांना तू सहाय्य करू शकत नाहीस, उलट तू स्वतःलाच इजा करून घेशील. प्रेज द लॉर्ड. कोणीही मेलेला परत येऊ शकत नाही हे विसरू नकोस. आणि मेलेल्याला तू सहाय्य करू शकत नाहीस हे तू जाणून घ्या. आणि उलट तू स्वतःलाच इजा करशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, मेलेला परत येऊ शकत नाही आणि त्याला सहाय्य करू शकत नाही. आपण कितीही प्रयत्न केला तर मेलेल्या माणूस उठवू शकत नाही. माझ्या प्रियानो, 82 अध्याय 38 मध्ये आपण वाचतो की हिजकिया जेव्हा मरण पावला, तेव्हा यशाया संदेशाला परमेश्वराने एक संदेश दिला की मी त्याचं आयुष्य अजून 15 वर्षे वाढवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, जीवन आणि मरणावर हा फक्त परमेश्वराचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. म्हणून योहान 11 मध्ये देखील आपण वाचतो की लाजराला त्याने हाक मारलं आणि 4 दिवस कुजलेलं, सडलेलं, मेलेलं शरीर पुन्हा एकदा जिवंत झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माझ्या प्रियानो, आपण मेलेल्या माणसाला सहाय्य करू शकत नाही, उलट आपण आपल्यालाच इजा करून घेणार. म्हणून वचन सांगत आहे की कोणी मेलेला परत येऊ शकत नाही, तुम्ही त्याला सहाय्य करू शकत नाही, उलट आपण आपल्यालाच इजा करून घेणार. अजून पुढे महत्वाचं वचन बघूया. त्याची जशी अवस्था झाली तशी तुझीही होईल, त्याची जाणीव ठेव. काल त्याची गत, आज तुझी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन सांगत आहे, जसा जो व्यक्ती मेलेला आहे तशा प्रकारे तू देखील मरणार आहे. काल तो मेलेला आहे, आज आपण देखील मरणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियानो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला अंत आहे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला मरण आहे. म्हणून आपण मेलेल्या व्यक्तीसाठी सुतक पाला, अश्रू डाळू, रडा, दुःख धरा. पण हे सुतक, हे दुःख, हे अश्रू फक्त 2 दिवसाचे असले पाहिजे. पण आपण काय करतो, आयुष्यभरासाठी ते दुःख धरतो आणि त्या परमेश्वराला विसरून जातो. आपण म्हणतो या जगामध्ये देव नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानं, आपल्याला काही महिन्यासाठी, काही दिवसासाठी, काही वर्षासाठी परमेश्वराने या जगामध्ये पाठवलेलं आहे. आपण किती जगतो हे महत्वाचं नाही, तर कशा प्रकारे जगतो हे महत्वाचं आहे. अजून एक वचन पुढे वाचूया. मेलेल्या माणसाला पुरल्यानंतर त्याच्या आठवणीलाही माती दे. तो गतप्राण झाल्यावर शोक आवर. प्रेज द लॉर्ड. वचन सांगत आहे, मेलेल्या माणसाला पुरल्यानंतर त्याच्या आठवणीलाही माती दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, कारण प्रत्येक व्यक्ती मरणार आहे. म्हणून आपल्या नातेवाईकामध्ये कोणीतरी मरत असेल तर आपण त्या परमेश्वराला दोषी ठरवू नये, आपल्या मनामध्ये जास्त काळ दुःख ठेवू नये. तर वचन सांगत आहे, त्याच्या आठवणीला देखील माती दे आणि तू परमेश्वराच्या वचनामध्ये जीवन जग. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानं, अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की मेलेल्या व्यक्तीसाठी जरी माणूस या जगामध्ये हा जग सोडून जात आहे, या शरीराने तो मरत आहे माझ्या प्रियानो, पण तो आत्म्यामध्ये त्या स्वर्गामध्ये जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, मरण म्हणजे जीवनाचा शेवट नाही. मरण म्हणजे फक्त तो शरीराचा शेवट आहे.
पण माझ्या प्रियानो, नवीन जीवनाला आपण पुन्हा एकदा आपल्या आत्म्याद्वारे आपण सुरुवात करीत आहोत. मेलेल्या माणसासाठी आपल्या चर्चच्या शिकवणुकीनुसार अत्यंत महत्त्वाच्या 3 जागा आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या आत्म्यासाठी 3 महत्त्वाच्या जागा आहेत. त्यापैकी सर्वात अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर जागा ती म्हणजे स्वर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ज्या स्वर्गामध्ये सिंहासनावरती त्या राजासनावरती प्रभू येशू ख्रिस्त विराजमान झालेला आहे. आणि याविषयी आपण लूक अध्याय 19 मध्ये वाचतो, जसा तो श्रीमंत माणूस आणि तो लाजर. माझ्या प्रियानो, स्वर्ग म्हणजे शांती आहे, सुख आहे आणि आनंद आहे. कारण तेथे परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये बसून आपण 24 तास त्या परमेश्वराची स्तुती आराधना, त्याचा गौरव करतो, त्याला पण धन्यवाद देतो. दुसरी एक अत्यंत आणि घाणेरडी जागा ती म्हणजे नरक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियानो, नरक म्हणजे परमेश्वरापासून कायमचं विभक्त होणे आहे. म्हणून मार्क अध्याय 9 मध्ये जर 43 पासून पुढे तुम्ही वाचलं तर प्रभू येशू म्हणत आहे, तुमचा प्रवास नरकात होऊ नये म्हणून जर हाताद्वारे काय पाप होत असेल तर हात तोडून टाका, पायाद्वारे पाप होत असेल तर पाय तोडून टाका, डोळ्याद्वारे पाप वारंवार होत असेल तर डोळे उपटून टाका, जेणेकरून तुमचा आत्मा त्या नरकामध्ये जाऊ नये. कारण नरक म्हणजे अत्यंत घाणेरडी जागा आहे. जेथे आपण जातो तेव्हा तेथे आपल्याला फक्त दुःख, क्लेश आणि यातना आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपल्या चर्चच्या शिकवणुकीनुसार माझ्या प्रियानो, तिसरी आणि एक सुंदर जागा आहे ती म्हणजे शुद्धिस्थान. प्रेज द लॉर्ड. होय माझ्या प्रियानो, ज्याला इंग्लिशमध्ये पगट्री म्हणून म्हटलं जात आहे. माझ्या प्रियानो, या शुद्धिस्थानाविषयी आपण जर बघितलं तर 1500व्या सालामध्ये मार्टिन लुथर याच्या कालामध्ये माझ्या प्रियानो, ज्या वेळेस 1543 सालामध्ये 19वी काउन्सिल भरविण्यात आली, त्यावेळेला माझ्या प्रियानो 176 बिशपांच्या उपस्थितीत ही काउन्सिल पार पाडण्यात आली. आणि त्या शतकामध्ये माझ्या प्रियानो, आपण जर बघितलं तर ती ट्रेनची परिषद असताना त्याच्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये एक निर्णय म्हणजे शुद्धिस्थान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शुद्धिस्थानाला त्यावेळेला अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली की शुद्धिस्थान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रिय, शुद्धिस्थान म्हणजे काय आहे? आता हा तुमचा कदाचित प्रश्न असेल, कारण स्वर्ग आणि नरकाविषयी आपल्याला माहीत आहे, पण शुद्धिस्थान म्हणजे काय आहे? माझ्या प्रियानो, कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्चच्या शिकवणुकीनुसार श्रद्धा ग्रंथ क्रमांक 1030 आणि 1031 मध्ये जर आपण वाचलं तर शुद्धिस्थान एक अशी अवस्था आहे की ते एखाद्या माणूस परमेश्वराच्या कृपेमध्ये आणि मानवाशी सलोखा करून मरतो, परंतु त्याला परमेश्वराला समोर पाहण्याची शुद्धीकरणाची गरज असते. त्याला शुद्धिस्थान म्हटले जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या माझ्या प्रियानं आपण जर बघितले तर उदाहरणार्थ संत पीटर येशूचा शिष्य होता. त्याने येशू ख्रिस्ताला 3 वेळा फसवलं आणि फसवून त्याने पाप केलं. पण त्यानंतर माझ्या प्रियानो, तो जाऊन मोठ्या दुःखाने रडला, त्याला पश्चाताप झाला, त्याने क्षमा मागितली आणि ती क्षमेद्वारे कृपा मिळवली आणि अशा कृपेमध्ये तो मरण पावला. आणि माझ्या प्रियानो, अशा अवस्थेला शुद्धिस्थान म्हटलं जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 एखाद्या माझ्या प्रियानो, आपण जर बघितलं तर उत्पत्ती अध्याय 6 मध्ये वचन 3, 4, 5 तुम्ही वाचलं तर परमेश्वर म्हणते, माणूस हा जन्मापासूनच त्याचे विचारे वाईट असतात आणि माणूस हा वाईट विचाराचा असल्यामुळे त्याच्यातून काही ना काहीतरी पाप घडणारच. पण माझ्या प्रियानो, तो व्यक्ती जर वारंवार पश्चाताप करीत असेल, धर्मगुरूकडे आपला कुंसार करत असेल, तर माझ्या प्रियानो, तो व्यक्ती परमेश्वराची कृपा मिळवलेला व्यक्ती आहे. असा वारंवार पश्चाताप करणार, कुंसार करणारा व्यक्ती ज्या वेळेस मरतो तेव्हा तो शुद्धिस्थानामध्ये जातो आणि शुद्धिस्थानामध्ये परमेश्वराच्या प्रभू येशूच्या कृपेने तो शुद्ध होतो आणि तो
त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि माझ्या प्रियानो, दुसरा एक प्रश्न आहे, शुद्धीस्थानातील व्यक्ती स्वर्गामध्ये जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? माझ्या प्रियानो, कॅटेकिझम ऑफ कॅथलिक चर्चच्या शिकवणुकीनुसार श्रद्धा ग्रंथ 1032 आणि 1414 मध्ये आपण वाचतो की आपण ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेले सर्वजण ऐक्यात जगतो आणि आपण एक आहोत, म्हणून जिवंत शुद्धीस्थानात असलेल्या आत्म्यांना आपण मदत करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपण ज्या वेळेस रोजरीची प्रार्थना शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी समर्पण करतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना शुद्ध करून स्वर्गामध्ये घेतो. आपण दयावंत येशूची प्रार्थना समर्पण करतो, क्रुसाची वाट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना आपण त्या शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी समर्पण करतो, तेव्हा तो शुद्धीस्थानातील आत्मा शुद्ध होऊन त्या स्वर्गामध्ये जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, शुद्धीस्थानामध्ये देखील वेदना आहेत, पण माझ्या प्रियानो, ज्या वेळेस आपण त्यांच्यासाठी या पृथ्वीवर प्रार्थना करतो, तेव्हा ते आत्मे शुद्ध होऊन त्या स्वर्गराज्यामध्ये प्रवेश घेत आहेत. सर्वात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी प्रार्थना शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी ती प्रार्थना म्हणजे पवित्र मिसा बलिदान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, ज्या वेळेस आपण मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी पवित्र मिसा बलिदान समर्पण करतो, आपण चर्चमध्ये पैसे भरतो आणि समर्पण करतो, त्या वेळेला माझ्या प्रियानो, त्या पवित्र मिसा बलिदानाच्या आशीर्वादाद्वारे, त्या पवित्र मिसा बलिदानाच्या प्रार्थनेद्वारे प्रत्येक शुद्धीस्थानातील आत्मा शुद्ध होतो आणि तो स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियानो, म्हणून आपल्याला वारंवार मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी मिसा बलिदान समर्पित करायचे आहे आणि पवित्र शास्त्र आपल्याला याविषयी शिकवत आहे. आपण जर जुन्या करारामध्ये वाचत आहात, बायबलच्या मधल्या पुस्तकामध्ये एक मक्काबी म्हणून राजा होऊन गेला. माझ्या प्रियानो, त्याच्या पुस्तकामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं वचन आपण बघत आहोत की त्या कालामध्ये मक्काबी जो राजा होता, माझ्या प्रियानो, तो गोर्गियस ह्या देशाबरोबर युद्धासाठी गेला. काही यहुदी लोक, इस्रायल लोक त्या युद्धामध्ये सामील होते आणि माझ्या प्रियाने युद्ध लढत असताना मक्काबी राजाच्या बाजूने जे काही यहुदी होते ते मृत्युमुखे त्या युद्धामध्ये पडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या युद्धामध्ये मृत्युमुखे कशासाठी पडले? कारण ते परमेश्वराच्या वचनाचे विरुद्ध जीवन जगले. म्हणून मक्काबी राजाने, त्या यहुद्याने एक अत्यंत महत्त्वाचं कार्य तेथे केलं. कारण पापामध्ये मेलेला माणूस स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही, तो नरकामध्ये जाणार आणि त्या स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी, त्यांचा आत्मा स्वर्गामध्ये जाण्यासाठी त्या मक्काबी राजाने, त्या यहुद्याने एक अत्यंत महत्त्वाचं कार्य केलं. मक्काबीचे दुसरे पुस्तक अध्याय 12 मध्ये वचन 38 पासून पुढे वचन आहे. आपण 40 पासून पुढे वाचूया, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण वाचूया. मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कफनाखाली जामनिया दैवताला दाखविलेली पुतली त्यांना आढळली. धर्मशास्त्रानुसार तो वापरण्याची यहुदी लोकांना मनाई होती. ती माणसे का मृत्युमुखी पडली हे त्यावरून सर्वांना कळून चुकले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, वचन सांगत आहे, त्या युद्धामध्ये जे लोक मरण पावले, त्यांच्या बॉडी खाली, त्यांच्या शरीराखाली आणि त्यांच्या कपनाखाली एक जान्मिया अन्य दैवताची मूर्ती त्यांना सापडली. कारण हे लोक त्या मूर्तीवर, अन्य दैवतावर विश्वास ठेवत होते. आणि जसं निर्गमध्ये 20 मध्ये 10 आज्ञामध्ये परमेश्वराने म्हटलेलं आहे, एकच देवाला बस मूर्ती पूजा करू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे यहुदी लोक जिवंत देवाला, परमेश्वराला विसरून त्या जान्मिया मूर्तीची पूजा करीत होते आणि त्या पहिली आज्ञा मोडून ते पापामध्ये मरण पावले. माझ्या प्रियानो, ते आता पापामध्ये मरण पावले आणि ते नरकामध्ये जाऊ नये म्हणून यहुदाने मक्काबीने एक पुढे अत्यंत महत्त्वाचं कार्य केलं. वचन पुढे वाचूया. न्यायाधीश प्रभू जो गुप्त गोष्टी उघडकीस आणतो
त्याच्या सर्व मार्गाची त्यांनी प्रशंसा केली. जो या संपूर्ण विश्वाचा आणि मानवाचा निर्माता आहे, जो अब्रामाचा, इसाकाचा आणि याकोबाचा देव आहे, जो न्याय आणि न्यायाधीश प्रभू आहे, जो गुप्त गोष्टी उघडकीस आणतो, त्या सर्व मार्गाने त्या परमेश्वराची त्यांनी प्रशंसा केली. पुढे वाचा. मग ते प्रार्थना करण्यास गेले. घडलेल्या पापांची पूर्णपणे क्षमा व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली. उदार मनाच्या यहुद्यांनी पापापासून मुक्त राहावे म्हणून सर्व लोकांना उपदेश दिला. मरण पावलेल्यांच्या पापामुळे काय घडले होते हे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले Praise the होते. Lord. मग ते प्रार्थना करास गेल्याने घडलेल्या पापांची, ते या जगामध्ये जीवन जगत असताना अन्य दैवंत आणि इतर गोष्टीद्वारे पाप केलं होतं, त्या प्रत्येक पापाची त्यांना क्षमा मिळावी म्हणून त्यांनी उदार मनाने पश्चाताप करून प्रार्थना केली. Praise the Lord. हालेलुया. आणि दुसरी प्रार्थना त्यांनी कशा प्रकारे केली? वचन 43 पासून पुढे वाचा. यहुदाने प्रत्येक माणसाकडून वर्गणी गोळा केली. ती चांदीच्या 2000 डाकम्या इतकी भरली. त्यांनी ती वर्गणी पाप भरपाईचा बली अर्पण करण्यासाठी यरुसलेमला पाठवून दिली. मृतांचे पुनरुत्थान लक्षात घेता असे करून त्यांनी ही चांगली व आदरणीय गोष्ट केली. Praise the Lord. बघा, वचन सांगत आहे, यहुद्याने तिकडच्या माणसाकडून वर्गणी गोळा केली व चांदीच्या 2000 ड्रामा इतकी ती भरली. आणि ती भरपाई प्रत्येक मानवजात जो पापामध्ये मरण पावलेला होता त्याच्या पाप क्षमेसाठी ती वर्गणी यरुसलेमला पाठविण्यात आली. आणि मृताचं पुनरुत्थान आहे, जसं प्रभू येशू म्हणत आहे योहान अध्याय 11 वचन 25 आणि 26 मध्ये, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल. Praise the Lord. हालेलुया. आणि जसं संत पौल म्हणत आहे करंथीकरास पहिले पुस्तक अध्याय 15 मध्ये वचन 12 पासून पुढे, की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे म्हणजे प्रत्येक मानवाचं देखील पुनरुत्थान आहे. आणि माझ्या प्रियाने या शब्दावर, या वचनावर ते विश्वास ठेवून ती वर्गणी जेरुसलेमला पाठवली आणि प्रत्येक मानव जातीच्या पाप क्षमेसाठी त्यांनी प्रार्थना केली. आपण पुढे वाचूया. मरण पावलेले परत उठतील अशी त्याने अपेक्षा केली नसती तर मेलेल्यांकरिता प्रार्थना करणे मूर्खपणाचे आणि अनावश्यक झाले असते. Praise the Lord. वचन सांगत आहे, जर मरण पावलेले पुन्हा उठतील अशी जर अपेक्षा नसती तर मृताकरिता प्रार्थना करणे हे मूर्खपणाचे आणि अनावश्यक ठरले असते. Praise the Lord. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियानो, प्रभूचं वचन आपल्याला शिकवत आहे, प्रत्येक मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यासाठी आपण प्रार्थना करावी. जर आपण प्रार्थना करीत नसेल तर जणू काही तर तो आपले एक मूर्खपणा आहे. कारण मेलेला हा फक्त या जगामध्ये आपल्या शरीराने मरतो, पण आत्म्यानं तो तेथे जिवंत आहे, तो नवीन जीवनामध्ये प्रवेश करतो. Praise the Lord. हालेलुया. पण जर व्यक्ती पापामध्ये मेला असेल पण त्याने सत्कृत्य केलेलं असेल तर तो शुद्ध स्थानामध्ये आहे आणि त्या आत्म्यासाठी प्रार्थना करणं हे आपलं आज्ञ कर्तव्य आहे. आणि तेच आपलं पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे. अजून एक वचन पुढे वाचूया. सत्कृत्य करताना मरण पावलेल्यांना योग्य मोबदला मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. हा खरोखरच त्यांचा भक्तिमान आणि पवित्र विचार होता. ते त्यांच्या पापबंधनातून मुक्त व्हावेत म्हणून त्यांनी त्या मेलेल्यांकरिता पाप भरपाई केली. Praise the Lord. हालेलुया. बघा, वचन पुढे सांगत आहे, सत्कृत्य करताना मरण पावलेल्यांना योग्य मोबदला मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती आणि हा खरोखर त्यांचा भक्तिमान आणि पवित्र विचार होता. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे मेलेल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणं हा एक पवित्र आणि हा एक भक्तिमान विचार आहे. म्हणून माझ्या प्रियानो, आजपासून आपण निर्णय घेऊया की खरोखर
मी मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतोय का? पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे की त्यांच्यासाठी प्रार्थना करणे आपले अग्य कर्तव्य आहे. ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरानं किंवा प्रभू येशूनं सोपवलेली एक जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपण ती जबाबदारी आपल्या जीवनामध्ये पार पाडतो का? माझ्या प्रियानो, एक अत्यंत महत्त्वाचं वचन आपण आता बघणार आहोत. माझ्या प्रियानो, त्या वचनामध्ये आपण ऐकणार आहोत, कधी कधी आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी व्यक्ती मरण पावतो आणि माझ्या प्रियानो, आपण त्या परमेश्वराला दोषी ठरवतो. पण पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे की ते शांतीमध्ये आहेत. आपण शल्मोनाचा ज्ञान ग्रंथ अध्याय 3 मध्ये वाचूया. माझ्या प्रियानो, वचन 1 पासून पुढे परमेश्वराचं वचन आपल्याला तेच शिकवत आहे. आपण ते वचन ऐकूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण ऐकूया. नीतिमानाचे आत्मे देवाच्या हाती आहेत, कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही. हालेलुया. वचन सांगा, ते जे नीतिमान व्यक्ती या जग सोडून गेलेले आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा परमेश्वराच्या चरणाजवळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कोणतीही पीडा, कोणताही त्रास, कोणते दुःख त्यांना स्पर्श करू शकत नाही. कारण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे स्वर्गामध्ये सुख आहे, शांती आहे आणि आनंद आहे. तेथे क्लेश, यातना, वेदना नाहीत. म्हणून कोणतीही पीडा त्या आत्म्याने तिथं स्पर्श करू शकत नाही. पुढे वाचा. मूर्खाच्या दृष्टीने ते मरण पावले, त्यांचे जाणे पीडा म्हणून समजले प्रेज द गेले. लॉर्ड. वचन सांगत आहे की मूर्खाच्या दृष्टीने ते मरण पावले आणि त्यांचे जाणे पीडा म्हणून समजले गेले. कधी कधी आपण समाजामध्ये बघत आहोत, कोणीतरी व्यक्ती चांगलं जीवन जगत असेल, प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगत असेल आणि तो मेला, तर काही लोक निंदा आणि चेष्टा करतात. हा परमेश्वराबरोबर जीवन जगत होता, पवित्र जीवन जगत होता, तरी देखील हा मरण पावला. माझ्या प्रियानो, ते लोक मूर्ख आहेत असं पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे. शास्त्र सांगा, त्या मूर्खाच्या दृष्टीने ते मरण पावले व त्यांचे जाणे पीडा म्हणून समजले गेले. पण वचन 3 मध्ये प्रवक्ता काय म्हणत आहे? वचन 3 वाचूया. आमच्यापासून त्यांचे जाणे म्हणजे त्यांचा संपूर्ण विनाश असे मानले गेले, पण ते मात्र शांतीमध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. आमच्यामधून, या जगातून ते जाणे म्हणजे त्यांचा संपूर्ण विनाश असे मानले गेले, पण प्रभूचं वचन सांगत आहे ते मात्र स्वर्गामध्ये शांतीमध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियाने, वेळ झालेली आहे तरी तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा. अत्यंत महत्त्वाची 3-4 वचनं आपण शेवटी बघणार आहोत. माझ्या प्रियानं, आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत? आपलं आयुष्य किती आहे? आपण किती काळ जीवन जगू शकतो? माझ्या प्रियानो, एक अत्यंत महत्त्वाचं वचन इब्रिलोकास पत्रामध्ये आपण बघत आहोत की मेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा न्याय आहे. इब्रिलोकास पुस्तक अध्याय 9 मध्ये वचन 27 आपण वाचूया. त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. ज्याअर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आपण ख्रिस्ती किंवा कॅथलिक आहोत आणि आपण इतर धर्मप्रांतामध्ये बघतो की त्यांची श्रद्धा किंवा त्यांचा विश्वास आहे की माणूस मेल्यावर पुन्हा जन्म घेतो. मी तर काही व्यक्तीच्या मुखामध्ये ऐकलेलं आहे, माणूस मेल्यावर 7 जन्म घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, पण पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे माणसाला एकच जन्म आहे आणि एकच मरण आहे. म्हणून वचन आपल्याला सांगत आहे, ज्यावरती माणसाला एकदाच मरणे आणि त्यानंतर त्या स्वर्गामध्ये न्याय नेमून ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानं, आपल्या प्रत्येकाचा न्याय होणार आहे आणि या न्यायामध्ये आपण कशा प्रकारे जीवन जगलेले आहोत त्याविषयी प्रत्येक गोष्ट उघडकीस येणार आहे. तुम्ही जर स्तोत्र संहिता अध्याय 139 मध्ये वचन 13 पासून पुढे वाचलं तर प्रभूचं वचन परमेश्वर म्हणत आहे, मी ज्या वेळेस मानवाला आईच्या उदरामध्ये घडवलं त्या वेळेला प्रत्येक व्यक्तीच्या जन्माचे एक डायरी मी तयार केलेली आहे आणि संपूर्ण वर्षाचं आपलं संपूर्ण आयुष्याचे
जे आपण पुण्य केलेल्या पाप केलेल्या त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, काही वर्षापूर्वी आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये शेवटचा न्याय ह्या विषय यावर प्रवचन केलेलं आहे. शक्य असल्यास तुम्ही ऑल व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. त्या प्रवचनामध्ये एक महत्त्वाचं वचन आपण घेतलेलं आहे. ते वचन आपण पुन्हा एकदा बघूया आणि त्या वचनावरती आपण मननचिंतन करूया. प्रकटीकरण अध्याय 20 मध्ये वचन 11 पासून ते वचन आहे ते आपण त्या वचनावर मननचिंतन करूया. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. हालेलुया. संत योहानाने ज्या वेळेस प्रकटीकरण बघितलं तेव्हा तो म्हणत आहे, मी स्वर्गामध्ये एक मोठे राजासन पाहिले आणि त्याच्यावर एक जण त्या राजासनावर एक जण बसलेला होते. माझ्या दृष्टीकडे मी पाहिलं आणि तो सांगत आहे. अजून पुढे आपण वचन 12 पासून पुढे वाचूया. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिले. तो म्हणत आहे, मग मृत झालेल्या प्रत्येक व्यक्तींना मी राजासनासमोर उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली आणि त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. आणि त्यानंतर एक जे दुसरं पुस्तक उघडण्यात आलं आणि त्या पुस्तकामध्ये जो न्याय होता तो ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे तो न्याय करून ठरविण्यात आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियानं, आपण जर मिकाएल देवदूत बघितलेला असेल तर त्याच्या हातामध्ये तराजू आहे. तराजूला 2 बाजू आहेत. माझ्या प्रियानो, न्यायाच्या दिवशी मिकाएल देवदूत तराजू घेऊन उभा असेल. तराजूच्या एका बाजूला आपलं पुण्य असेल आणि एका बाजूला आपलं पाप असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर पुण्याची जागा खाली जात असेल तर माझ्या प्रियानं आपण स्वर्गामध्ये जाणार. पण पापाची बाजू जर खाली जात असेल, जास्त होत असेल, तर माझ्या प्रियानो आपल्यासाठी नरक म्हणून तेथे असणार. म्हणून माझ्या प्रियानो, पाप आपल्यातून होतच राहणार, कारण आपण मानव आहोत. पण पापापासून दूर राहण्यासाठी त्या प्रभूकडे शक्ती मागा आणि जेवढं पुण्य करता येईल तेवढं पुण्य करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पुण्याचं तराजू जास्त होऊन खाली गेलं पाहिजे, म्हणजे आपण ते न्यायाच्या दिवशी पास होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून पुढे वाचा. तेव्हा समुद्राने आपल्या मधील मृत्य मनुष्यास बाहेर सोडले. मृत्य व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. प्रेज द लॉर्ड. अत्यंत महत्वाचं वचन. तेव्हा मरण व अधोलोकी अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियाने, मानवाला जन्म एकच आहे पण मरण मात्र 2 आहेत. होय माझ्या प्रियाने, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. मानवाला जन्म एकच आहे पण मरण 2 आहेत. पहिला जन्म म्हणजे आपण आईच्या उदरामध्ये जो जन्म घेतो, आणि मरण म्हणजे आपले शारीरिक मरण आहे, जे ज्या पृथ्वीवर जीवन जगत असताना आपण मरतो. पण माझ्या प्रियानो, दुसरं मरण म्हणजे आत्मिक मरण आहे, जे आपल्या न्यायाच्या दिवशी ठरविलेलं आहे. जो कोणी व्यक्ती शरीराने मरतो माझ्या प्रियानो, ते चांगलं मरण आहे. पण जो कोणी व्यक्ती दुसरं मरण म्हणजे आत्म्याने मरतो, तो व्यक्ती माझ्या प्रियानो, ते भयानक आहे. तो मृत्यू म्हणजे घाणेरडा आहे. कारण ज्या वेळेस दुसरा मृत्यू आत्म्याचा आहे, त्याच्यासाठी तो म्हणजे नरकाचा अग्नीचा सरोवर आहे. म्हणून माझ्या प्रियानो, आत्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तेथे आपण त्या न्यायाच्या दिवशी पास होऊ. आपण अजून पुढे एक वचन वाचूया.
ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस न्यायाच्या दिवशी पुस्तक उघडण्यात आली आणि त्या पुस्तकामध्ये ज्या व्यक्तीचं नाव सापडलं नाही तो अग्नीच्या सरोवरात म्हणजे नरकामध्ये टाकला गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, या जगामध्ये पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आपण एक शेवटचं वचन बघूया. करंथीकरास पहिले पुस्तक अध्याय 15 मध्ये वचन 21 आणि 22 मध्ये संत पौल एक अत्यंत महत्वाचं शिकवण आपल्याला देत आहे. ते वचन आपण ऐकूया. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. हालेलुया. संत पौल म्हणत आहे की मनुष्याच्या द्वारे जगात मरण आले. म्हणजे आदाम मनुष्य होता, त्याने फल खाल्लं, पाप केलं आणि मरण पसरलं. तशा प्रकारे मनुष्याच्या द्वारे जगात पाप आले. पण दुसरा मनुष्य या जगामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे आपले पुनरुत्थान देखील आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त 100% देव होता, तशाच प्रकारे तो 100% मनुष्यही होता. म्हणून वचन सांगत आहे मनुष्याच्या द्वारे मरण असेल तर त्या दुसऱ्या मनुष्याच्या द्वारे मेलेल्याचे पुनरुत्थान देखील आहे. पुढे वाचा. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा माझ्या सर्वदा. प्रियाने आज ऐकलेल्या प्रत्येक वचनावर आपण मनन चिंतन करूया की आपण कशा प्रकारे या जगामध्ये जीवन जगत आहोत. आपण अयोग्य प्रकारे जीवन जगत आहोत का? आपण न्यायाच्या दिवशी त्या परमेश्वराजवळ उभे राहण्यासाठी पात्र आहोत का? माझ्या प्रियानं, जन्म एकच आहे पण मरण मात्र 2 आहेत. जर आपण आत्मिक जीवन जगत असेल तर नक्कीच त्या न्यायाच्या दिवशी आपण पास होऊ आणि स्वर्गराज्यामध्ये जाऊ. पण आपण शारीरिक जीवन म्हणजे मारामारी, भानगडी, राग, द्वेष, मत्सर, व्यसन, माझ्या प्रियानं व्याभिचार आणि अशा प्रकारचं जीवन जगत असेल तर कधीच आपण त्या न्यायाच्या दिवशी पास होऊ शकत नाही. किंवा आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी व्यक्ती मरण पावलेला आहे, आपल्याला सोडून गेलेला आहे, म्हणून आपण त्या परमेश्वराला विसरलेले आहोत का? माझ्या प्रियानं आज ऐकलेल्या प्रत्येक वचनावर मनन चिंतन करूया. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये घडलेलं असेल तर आपण पश्चाताप करूया, क्षमा मागूया, प्रभू येशूकडे प्रार्थना करूया आणि परमेश्वराच्या पवित्र वचनाप्रमाणे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.